पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। जयसिंगपुरात उज्ज्वला गॅस योजनेसाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 2000 रुपयांची मागणी। माजी नगरसेवक बाळासो वगैरे, बजरंग खामकर यांच्यासह महिलांनी डाव उधळून लावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्याकडून प्रत्येकी 2000 रुपयांची मागणी करून गॅस जोडणी देण्याचा येथील राजीव गांधी नगर मधील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उधळून लावला। विना मोबदला गॅस जोडणी देण्यास भाग पाडले। जवळपास आज दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजीव गांधी नगरमध्ये हा गोंधळ सुरूच होता। मात्र तालुका प्रशासनातील कोणीही अधिकारी या ठिकाणी न आल्याने या योजनेच्या अनुषंगाने लुटमारी करणाऱ्यांवर कारवाई करता आली नसल्याची खंत लाभार्थी व्यक्त करीत आहेत। इचलकरंजी येथील काही तरुणांकडून राजीव गांधी नगर झोपडपट्टीसह अन्य भागात महिला लाभार्थ्याकडून प्रत्येकी 100 रुपये शुल्क घेऊन उज्ज्वला गॅस योजनेचे अर्ज भरण्यात आले होते। गेल्या 2 दिवसापासून या तरुणाकडून संबंधित महिलांना त्यांच्या मोबाईलवर गॅस कनेक्शन मंजूर झाले आहे आणि प्रत्येकी 2000 रुपये द्यावे लागणार अशा सूचना देण्यात आल्या। आज दुपारी 12 वाजता येथील बाळूमामा मंदिर आवारात लाभार्थ्यांना जमा होण्यास कळवण्यात आले। त्यानुसार तेथे गॅस कंपनीचा प्रतिनिधी शेगड्याने रेग्युलेटर्स व पाईप्स घेऊन दाखल झाला होता। लाभार्थ्यांना साहित्य दिल्यानंतर 2000 रुपये जमा करा व गॅस टाकी मिळेल असे सांगितले। या भागातील माजी नगरसेवक बाळासाहेब वगैरे व माजी नगरसेविका मुक्ताबाई वगैरे यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित मंदिर परिसरात आले। गॅस कंपनीच्या प्रतिनिधीला त्यांनी ही योजना मोफत असताना 2000 रुपये का मागणी करत आहात याचा जाब विचारला। यावेळी त्या प्रतिनिधीने दिलेल्या उडवाउडीच्या उत्तरामुळे परिस्थिती आणखीनच गोंधळजन्य बनली। यावेळी नगरसेवक बजरंग खामकर, प्रकाश पवार, अमर पाटील, सागर माने, ज्योतिराम जाधव, इक्बाल इनामदार यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येने जमले। यावेळी संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाचाही संपर्क होऊ न शकल्याने परिस्थिती आणखीनच गोंधळजन्य बनली। 2000 रुपयांची मागणी करणाऱ्या प्रतिनिधीला जमावाने घेराव घातला। यावेळी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी केला, मात्र रविवार असल्याने संपर्क होऊच शकला नाही। अखेर त्या गॅस कंपनीच्या प्रतिनिधीने लाभार्थ्यांना गॅसची टाकी उपलब्ध करून देण्याचा कांगावा केला। बाळासाहेब वगैरे हे स्वतःच्या प्रतिनिधीसोबत गेले आणि त्यांनी गॅस टाक्या आणल्या आणि मोफत लाभार्थ्यांना वाटप केल्या। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।